नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अल्विरॉन ऑर्गॅनिक प्रतिनिधी मनोज पाटील. आज आपण खटावमध्ये एका ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. बेण्याचा प्लॉट आहे हा आणि आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत. या ठिकाणी अल्विरॉनची टेक्नॉलॉजी वापरली होती, तर त्यांच्याकडून आपण त्यांना आलेला अनुभव जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शिवानंद पाटील, मुक्काम पोस्ट, खटाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 88 30 42 97 14. अच्छा, तर हा ऊस कुठल्या व्हरायटीचा आहे? ते 86 032. 86 032. किती महिने झाले लावून? ते 8 8 8.5 महिने झाले. बरं, हे ब्यासाठी ठेवलं, लागण केली होती ना तुम्ही? जे आमचं लागण करायची आता म्हणताना लावलं होते. ओके ओके. तर हा किती अर्धा एकराचा प्लॉट आहे ना? एक 17-18 गुंठ. बरं 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 बरं. आणि इथं अल्विरॉन ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली होती. तर ह्या ठिकाणी ह्याच्या अगोदर जो टोमॅटोचा प्लॉट होता त्याला पण वापरली होती. त्याला पण वापरली. ओके. आणि त्यानंतर ऊस लावला होता, ऊसाला पण टेक्नॉलॉजी तुम्ही वापरल्या. बरं, तर ऊसाला काय काय वापरले तुम्ही? अल्ट्राकेल सॉइलची एक अळवणी घेतल्या. अल्ट्राकिन सॉइलची एक अळवणी. एक रोप लागल्यानंतर महिन्याने घेतल्या, लक्ष लागलं नाही कामात आम्हाला. बरं. नंतर 2 स्प्रे दिल्यात, अल्ट्राकेन फॉलिओरचं आणि कॅल्शियमचे. त्यातनं 1261 तेवढं दिलं. अच्छा, अल्ट्राकिन फॉलिओर, कॅल्शियम 1261चे 2 स्प्रे आणि अल्ट्राकिनची एक अळवणी. अच्छा. आणि परत त्यानंतर काय? काय नाही डायरेक्ट भरणी करून सोडली. अच्छा, फक्त एक अळवणी आणि 2 स्प्रे आणि डायरेक्ट भरणी. भरणीचा डोस दिलता? नाही दिला ना. लागण करताना एनपीके वापरले होते? नाही, काहीच नाही. म्हणजे एनपीके सुद्धा वापरले नाही त्या प्लॉटला? ऑर्गॅनिक म्हणून ते ट्रायल साठी घेतलेलं आहे. अच्छा अच्छा. त्यात केमिकल काय वापरलं? अच्छा अच्छा. म्हणजे आज आपण बघू शकतोय प्युअर ऑर्गॅनिक. म्हणजे इथं एनपीके मधला जरा सुद्धा डोस दिला नाही, तरी सुद्धा प्लॉट एकदम चांगला आहे. बेण्यासाठी तयार केलेला प्लॉट आहे हो. आणि किती फुटवा किती आहे? फुटवा एका गड्डा 7 8 7 8. जरा मोजून दावताय? 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे. ओके. तिकडे पण इथं पण मायामध्ये 8 9 आहे. ती सरास फुटवा पण बघू शकतो, सरास 8 9 फुटवा आहे. आणि जाडी पण चांगली आहे ना? जाडी, वजन भरपूर आहे. जाडी चांगली आहे, पेरेची लांबी म्हणजे चांगली आहे. ओके. मग हे कसं शक्य आहे विदाऊट एनपीके वापरता? कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला कसं सुचलंय? ते ऑर्गॅनिक असल्यामुळे त्यावर भरोसा होता मला, कारण मी टोमॅटोमध्ये वापरलं होतं. बर. येते का बघण्यासाठी मी वापरून बघावं म्हटलं, न केमिकल वापरता. बर बर बर. ते आलं चांगलं, पण लगेच 15-20 दिवसात फरक जाणवला. हां. म्हणून भेसळ डोस कॅन्सल केलं भरणीचा. बर. बघा म्हटलं येते तर का ते आलं तरी. आणि प्लॉटला उन्हाळी पाणी कमी पडले, आता केमिकल आल्यामुळे ही हिरवं दिसत. किती महिने पाणी कमी होतं? 1 महिनाभर तेवढं जमते, जगवण्यापुरतं तेवढंच होतं. म्हणजे जेवढं उसाला गरज आहे तेवढी पाणी नव्हतं. एक 2 महिने पाणी कमी पडलं होतं उन्हाळ्यात. बघू शकतो शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट जो आहे हा 8 8.5 महिन्याचा प्लॉट आहे बेण्याचा. बघू शकतो इकडं बेण्याला ऊस काढायला चालू आहे. ओके. बेण्यासाठी ऊस दिलेला आहे हा. आणि ह्या ठिकाणी एनपीकेचा सुद्धा डोस गेलेला नाही, तरी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेलं आहे. फक्त एक अळवणी अल्ट्राकेन सॉइल आणि अल्ट्राकेन फॉल्युर आणि कॅल्शियमचे 2 स्प्रे याच्यामध्ये डेव्हलप झालेला प्लॉट आहे. तर तुम्ही समाधानी आहे साहेब? एक नंबर. बाकी सर्व शेतकऱ्यांना काय सांगा? वापरायला पाहिजे. आता मी सध्याला 2-2.5 एकरावर सगळं पूर्ण हेच वापरणार आहे. ओके चालू आहे आमची. ओके. त्यावर सगळं हेच वापरणार, सर्व शेतकऱ्यांनी वापरून बघायला पाहिजे. ओके ओके. तर जो तुम्हाला आलेला अनुभव आहे आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी कथन केल्याबद्दल अल्विरॉन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो. धन्यवाद.